गुड मॉर्निंग स्टुडंट. चला तर आज आपण बघूया इयत्ता 5व्या वर्गातील पहिली कविता माय मराठी. बरोबर. आता मला सांगा, माय मराठी ही कविता लिहिली आहे संजीवनी मराठे. तुम्ही जो हा स्क्रीनवर फोटो बघत आहे तो कोणाचा आहे? संजीवनी मराठे. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1916 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 1 एप्रिल 2000 रोजी झाला. बघा, संजीवनी मराठ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मराठीतल्या कविता लिहिल्या, बालगीते लिहिले, शिशुगीते लिहिले आणि माय मराठी भाषेचं गुणगान. मराठी भाषा किती योग्य आहे. आपण कोणत्या राष्ट्रात राहतो? महाराष्ट्र राज्यात राहतो. बरोबर आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपली बोलीभाषा काय आहे? मराठी आहे. बरोबर. तशी वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बोलीभाषा असते. त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आपली बोलीभाषा मराठी आहे. छान छान त्यांनी गीते लिहिले, शिशुगीते लिहिले आणि छोट्या मुलांवरती कविता लिहिणं, गाणं लिहिणं हे खूप कठीण काम असते. संजीवनी मराठे यांना त्यांच्या बालपणातच, त्यांच्या लहानपणातच त्यांना कविता लिहायची सवय होती. त्यांनी छान छान अशा कविता लिहिल्या, सुंदर कविता लिहिल्या आणि मुलांचं मन आकर्षण करणाऱ्या त्यांनीसुद्धा कविता लिहिल्या. शिशुगीते, जे पाळणा गीते म्हणतो आपण, ते सुद्धा त्यांनी लिहिले आहे. चला बघूया आपण कविता माय मराठी. तर बघा, आधी आपण ही कविता म्हणून घेऊ. माय मराठी तुझ्या पायी तनमन धनमी वाहिले. माय मराठी तुझ्या पायी तनमन धनमी वाहिले. तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहिले. कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मज आई. मला आवडते तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा. हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. माय मराठी तुझ्या अंकी लोळण घेते बागडते. तसेच अलगत तव आबाळी भरारणे मज आवडते. माय मराठी तुझ्या पायी तनमन धनमी वाहिले. तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहिले. तुझी चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी. जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. तुझ्यासाठी गुंपित बसते मोहनमाला शब्दाची. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जडते मी. क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. बघा, छानशी सुंदर अशी पोयम संजीवनी मराठे यांनी लिहिली आहे. तर बघा, आपल्याला कवितेचं पहिलं कडवं बघायचं आहे. माय मराठी तुझ्या पायी तनमन धनमी वाहिले. तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहिले. शब्द लिहित चला. आता तन म्हणजे काय? शरीर. तन म्हणजे शरीर आणि वाहिले म्हणजे अर्पण केले. कवित्रेला एवढं सांगायचं आहे की हे माय मराठी, मला तुझ्या चरणी मला वाहायचं आहे. तुझ्यात मी माझं तनमन धन मी तुला वाहिलं आहे. मराठीचं गुणगान गायला. जसं ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली मराठी भाषा बोली आहे, त्याच प्रकारे मला गुणगान गायचं. तुझ्या नामी तुझ्या अखंड धनमी वाहिले. माय मराठी तुझ्या पायी तनमन धनमी वाहिले. तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगून. तुझा गोडवा इतका सुंदर आहे, तुझी भाषा सखोल आहे, मला तुझ्या चरणी मला वाहायचं, असं कवयित्री म्हणत आहे. कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मज आई. मला आवडते तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. तर कवित्री बघा, वेगवेगळ्या प्रकारचे कवित्रीने शिशुगीते लिहिले आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गीत लिहिले आहे. छोट्या मुलांची गीत लिहिणं खूप कठीण असते, पण त्यांना बालवयातच त्यांना त्या कविता लिहिण्याचा छंद होता. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कविता मुलांवर लिहिलेल्या आहे. आता चाखायची म्हणजे आस्वाद घ्यायची. जे जे शब्द मी तुम्हाला इथे सांगत आहे ते शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहित चला. चाखायची म्हणजे आस्वाद घ्यायची आणि निर्भर म्हणजे काय म्हटलं आहे? गाढ म्हटलं आहे. ठीक आहे. कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मजाई. जे कष्ट आपण करतो, बरोबर, जे आपण शेतात घाम गाळतो, मेहनत करतो, त्याच प्रकारे जे आपली भाषा आहे, बोलीभाषा मराठी आहे, मला मराठीचं गुणगान गायचं आहे. इतकी सखोल भाषा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ती भाषा व्यवस्थित बोलत असतो. मला आवडते तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. मला
ज्या प्रकारे छोटंसं बाळ आपल्या आईच्या मांडीवर बसते, बरोबर आहे, आई अंगाई गीत गाते, त्याच प्रकारे मला मराठीची थोरवी मला ऐकायची आहे, मराठीचे गीत मला ऐकून घ्यायचे आहे, अशी कवयित्री मुलांना सांगत आहे, बरोबर. तिसरं काढू बघा. तुझे झर्यानं तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवा हवासा मला वाढतो राग तुझा, संतोष तुझा. आता बघा इथं वास म्हणजे काय म्हटलं आहे, सहवास, आणि जनलोक म्हणजे काय म्हटलं आहे, माणसं. शब्द लिहित चला. तुझे झरण तुझी पाखरे, तुझ्या मराठी भाषेची जी किमया आहे ते मला अत्यंत आवडली आहे. आणि तुझा वास, तर जनलोक, जे सगळे लोक एकत्र असतात, ते लोक एकत्र येऊन ते गीत गातात, ते मला सांगायचं आहे. तुझे झरेन तुझे पाखरे, ज्या प्रकारे आभाळात आकाशात पाखरे एकत्र उडतात, पाणी तरंग असतात, बरोबर, ते पक्षी त्या पाण्यावर येतात आणि सगळे लोक एकत्र येऊन हे गीत गातात, हेच मला सांगायचं आहे. हवा हवासा मला वाढतो राग तुझा, संतोष तुझा. एखादं गीत आपण जेव्हा गातो, त्या गीताचं मधुर संगीत आपल्या कानावरती जेव्हा पडते, तेव्हा आपला मनातला जो राग असतो तो निघून जातो आणि आपल्याला एक वेगळाच एक आनंद मिळत असतो. इतकं गोडवं या मराठी भाषेमध्ये आहे, असं कवित्रीला सांगायचं आहे. नंतर बघा. माय मराठी तुझ्या अंगी लोढण घेते बागडते, तसेच अलगत तव आबाडी भरणे मज आवडते. तर बघा, माय मराठी तुझ्या अंकी लोढण घेते बागडते, तसेच अलगत तव आबाडी भरणे मज आवडते. आता अंकी म्हणजे ते काय म्हटलं आहे, मांडीवर. शब्द लिहित चला. लोढण घेणे म्हणजे काय म्हटलं आहे, झोपणे, आणि तव म्हणजे तुझ्या, आणि भराणे म्हणजे संचार करणे. ज्या प्रकारची मराठी भाषेमध्ये वेगवेगळे ग्रंथ, पुस्तकं, वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्य लिहिले आहे, ते साहित्य मला काय करायचं आहे, मला वाचून घ्यायचे, साहित्य मला आत्मसात करायचे आहे. मला माझं मराठीचं नॉलेज मला वाढवायचं आहे. माय मराठी तुझे अंकी लोढण घेते बागडते, म्हणजे मराठी जे ग्रंथ लिहिले आहेत ते एकदम अतिशय चांगल्या पद्धत लिहिले आहे, ते मला गीत ऐकायचे आहे, मला आत्मसात करायचं आहे, मला माझं नॉलेज वाढवायचं आहे, असं कवित्री सांगत आहे. तसेच अलगत तव आबाडी भरणे मज आवडते. ज्या प्रकारे एखाद्या पक्षाला आकाशात उंच उडी घ्यायला आवडते, फिरायला आवडते, भ्रमण करायला आवडते, त्याच प्रकारे मलासुद्धा मराठी भाषेचं इतकं गोडवं आहे, मला ती मराठी भाषा मला इतकं आत्मसात करायची आहे. मला मराठी भाषेचं अख्ख्या देशातच मला काय करायचं आहे, माझ्या मराठी भाषेचं मला गुणगान गायचं आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बोलीभाषा बोलली जाते, बरोबर. त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आपली बोलीभाषा कोणती आहे, मराठी आहे. मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साहित्य लिहिले, ग्रंथ लिहिले आहे, मोठमोठे पुस्तकं, कादंबऱ्या, गीत सगळे मराठीत लिहिले आहे. ते मला माझं मराठीचं मला गुणगान गायचं आहे. माय मराठी तुझ्या अंगी लोढण घेते बागडते. ज्या प्रकारे ते मूल खेळते, बागडते, प्राणी रानात फिरतो, बागडतो, त्याच प्रकारे मला मराठीचं नॉलेज आत्मसात करायचं आहे. तसेच अलगत तव आबाडी भराणे मज आवडते. एखाद्या पक्षासारखं मला उंच उंच भराडी घेऊशा वाटत आहे, असं कवित्री सांगत आहे. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओटी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. इथे रीत म्हणजे काय म्हटलं आहे, पद्धत. जे ओटी ते पोटी म्हणजे काय, जे मनात तेच बोलण्यात. तुझी चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी. तुझ्या बोलण्यात, तुझ्या वागण्यात जे वेगवेगळ्या प्रकारची रीत असते, चाल असते, ते मला दाखव. त्याच्यामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रंथ आहे, त्याच्यात जे वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य लिहिलं आहे, ते मला वाचायचं आहे, मला ते आत्मसात करायचं आहे, मला माझं नॉलेज वाढवायचं आहे आणि ते इतरांना पोचवायचं आहे. जे पोटात आहे तेच काय माझ्या ओटात आहे, बरोबर. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओटी ते पोटी असली शिकवण मजला प्रीत तुझी. मला माझ्या मराठी भाषेवर मला अभिमान आहे, गर्व आहे. त्याच प्रकारे जे माझ्या पोटात आहे तेच माझ्या काय पोटामध्ये आहे. जे आपण बोलतो तेच आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. माझ्या मराठीत थोडी इतकी छान आहे, त्यातली गीत एकदम सुंदर आहे, ते एखादी गीत ऐकल्यानंतर मला आनंद मिळतो. त्याच प्रकारे सांगितलं आहे. रीत म्हणजे काय, पद्धत. जे ओटी ते पोटी म्हणजे काय, जे मनात तेच बोलण्यात. शब्द लिहित चला.
तुझ्यासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दाची, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परिपण रंगाची. आता इथं मोहनमाला काय म्हटलं आहे, या कवितेमध्ये मोहनमाल्याचा अर्थ काय दिला आहे, भाषा. आता मोहनमाला एक वेगळा शब्द असतो, बरोबर आहे, पण इथे आपल्या कवित काय दिलं आहे, मोहनमाला म्हणजे भाषा, आणि साजरा म्हणजे काय म्हटलं आहे, सुंदर, आणि गंध सुवास, आणि नवलपरी म्हणजे काय म्हटलं आहे, भाषेच्या वेगवेगळ्या तरा. तर बघा आपल्या मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण केलं आहे. संविधान वेगळ्या प्रकारचं लिखाण केलं आहे, कविता वेगळ्या प्रकारचं, साहित्य जे ग्रंथ आहे, ज्या पोथ्या आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं छान छान असं उदाहरणं देऊन कवित्रीने लिहिलेलं आहे. तुझ्याशी गुंफित बसते मोहनमाला शब्दाची. ज्या प्रकारे आपण माळ बनवतो, फुलाचा हार बनवतो, त्याच प्रकारे मला माझ्या मराठी भाषेवर मला अभिमान आहे, गर्व आहे. असं वाटतं की माझी मराठी भाषा मला आत्मसात करावी. तुझ्यासाठी गुंफित बसती मोहनमाला शब्दाची, म्हणजे एक एक शब्द, एक एक वाक्य मला माझ्या मनात घर करून जाते, असं कवितेला सांगायचं आहे. आणि मुलांवर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गीतं लिहिले आहे, शिशुगीते लिहिले आहे. अर्थ साजरा गंध लाजरा, त्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ आहे. नवलपरिपण रंगाची म्हणजे वेगळ्या भाषेच्या तरा, वेगवेगळ्या भाषेच्या पद्धती कवित्रीने या कवितेत सांगितल्या आहे. तुझ्यासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दाची, अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगाची. म्हणजे मला माझ्या मराठी भाषेवर अभिमान आहे, गर्व आहे. ज्या प्रकारे आपण एखादी मोहनमाला बनवतो, ज्या प्रकारे आपण एखादी पुष्पहार बनवतो, त्याच प्रकारे माझ्या मराठी भाषेचा मला एक एक शब्द, एक एक वाक्य मला माझ्या मनामध्ये आहे, असं कवितेला सांगायचं आहे. शेवटलं कडवं बघा. माय मराठी तुझ्यासाठी वात होनी जडते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. आता स्वरूपा म्हणजे काय म्हटलं आहे, तुझ्या अस्तित्वात. बघा ज्या प्रकारे आपण दिवाळीमध्ये दिवे लावतो, बरोबर आहे, पूर्ण वातावरण, पूर्ण घर काय असते, प्रकाशित आपण करत असतो. त्याच प्रकारे माझी मराठी भाषा काय, एक प्रकाशमय वातावरण देणारी माझी मराठी भाषा आहे, असं कवितेला म्हणायचं आहे. माय मराठी हे माझी मराठी तुझ्यासाठी वात होऊन जडते मी. मला पूर्ण जडायचं आहे, मला पूर्ण आत्मसात करून घ्यायचं आहे, मला पूर्ण ते मराठी माझ्या मनामध्ये आणायची आहे, असं कवितेला म्हणायचं आहे. क्षणाक्षणाने कणाकणांचं स्वरूप म्हणजे मला म्हणजे पूर्ण मराठी भाषा मला आत्मसात करायची आहे, मला माझ्या मनात घ्यायची आहे. ज्या प्रकारे एखादा दिवा जळतो, त्याच प्रकारे मला शेवटपर्यंत जळत राहायचं आहे. इतकं मराठीचं थोरवी कवित्रीने आपल्याला या कवितेत सांगितले आहे. मराठी भाषेचं वर्णन छानसं सांगितलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं दिले आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कथा, कविता, गाणे छोट्या मुलांवरती लिहिले आहे. छोट्या मुलांवरती कविता लिहिणं खूप कठीण असते, पण त्यांना बालवयातच त्यांना कविता लिहिणं छंद होता. अशा ह्या संजीवनी मराठे त्यांनी माय मराठी ही कविता आपल्यासमोर प्रस्तुत केली आहे. मला असं वाटते की तुम्हाला ही कविता समजली असेल. ठीक आहे, थँक्यू.